सर. आठवड्यातून 2 वेळा आपलं प्रॅक्टिकल असेल. ओके. हा ऑडिबल आहे ना? एम आय ऑडिबल? सर. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. येते का आवाज तुम्हाला? Clearly audible. बरं, इकडे बघा, आता स्क्रीनकडे बघा. टीचिंग अँड एक्झामिनेशन स्कीम. ठाकूर सरांनी तुम्हाला इंडक्शन प्रोग्राम मध्ये टीचिंग अँड एक्झामिनेशन स्कीम बद्दल सगळं सांगितलेलं आहे. ओके, व्हॉट इज द टीचिंग स्कीम? So practical there are 4 hours. It means twice in a week. म्हणजे आठवड्यातून 2 वेळा आपलं इंजिनिअरिंग ग्राफिक्सचं प्रॅक्टिकल होणार. क्रेडिट्स, टोटल क्रेडिट्स आर 2. तुम्ही जेव्हा हा करिक्युलम पूर्ण करणार, शिकणार, तेव्हा तुमच्या अकाउंट वरती 2 क्रेडिट जमा होते. Now we can see the examination scheme. So for this course, there is no theory, there is no test examination, there is no oral, only it has term work of 50 marks, and you have to obtain minimum 20 marks for passing. 50 मार्काचं टर्म वर्क असेल, त्यापैकी कमीत कमी 20 मार्क मिळणं आवश्यक आहे पासिंगसाठी. ओके, सो दिस इज अबाउट टीचिंग अँड एक्झामिनेशन स्कीम. मला वाटतं सर्वांना समजलं असेल हे. Yes, sir. रॅशनल. Yes, sir. आता रॅशनल बद्दल बघूया आपण. नाउ वी कॅन सी व्हॉट इज द फर्स्ट सेंटेन्स. इंजिनिअरिंग ग्राफिक्स इज द लँग्वेज ऑफ इंजिनियर्स. म्हणजे काय की इंजिनियरची बोलण्याची जी भाषा आहे ती आहे इंजिनिअरिंग ग्राफिक्स. आणि तो यू नो द इम्पॉर्टन्स ऑफ लँग्वेज. तुम्हाला प्रत्येकाला लँग्वेजचं इम्पॉर्टन्स माहिती आहे की विदाउट लँग्वेज वी कॅनॉट कन्वे अवर आयडिया टू अदर्स. सो engineering graphics is the language of engineers. When engineers want to convey his idea to other people, yes, his ideas in terms of engineering graphics. Okay, the concept of engineering graphics are used to develop, express the ideas and convey the instructions which are useful to carry out job in the field of engineering. म्हणजे तुम्हाला इंजिनिअरिंगमध्ये कुठलंही काम करायचं असेल तर तुम्हाला ड्रॉइंगच्या भाषेतच बोलावं लागेल. ओके, म्हणून आपण याला इंजिनियरची. ओके, सो वी कॅन से इट इज द लँग्वेज ऑफ इंजिनियर्स. द कोर्स एम्स टू डेव्हलप द ॲबिलिटी टू ड्रॉ अँड रीड various engineering projections. So after studying this course, engineering graphics, you will be able to develop to draw the drawing and read the drawing. Okay, the course mainly focuses on developing imagination and translating ideas in the sketches. म्हणजे काय की स्केच काढून तुम्ही तुमची जी काही आयडिया असेल ती इतरांना समजावून सांगू शकता. ओके, दिस कोर्स इज युजफुल इन डेव्हलपिंग ड्राफ्टिंग अँड स्केचिंग स्किल्स ऑफ स्टुडंट्स. दिस प्रिलिमिनरी कोर्स एम्स ॲट बिल्डिंग अ फाउंडेशन फॉर द फर्दर कोर्स रिलेटेड टू engineering drawing, mechanical engineering drawing, and elements of machine design. Okay, so engineering graphics is a basic for the course mechanical engineering drawing in second year and engineering drawing which you will learn in second semester, and
the elements of machine design final year. ओके, तर इंजिनिअरिंग ग्राफिक्स हा जो काही विषय आहे हा इंजिनिअरिंग ड्रॉइंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग ड्रॉइंग, एलिमेंट्स ऑफ मशीन डिझाईन या विषयांसाठी बेसिक विषय आहे. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. याला जरी थेरी नसली हॅलो तरी याची तयारी सर, चालू स्क्रीन करायची. नाही बोला दिसत. बोला. स्क्रीन नाही दिसत आहे. दिसते दिसते सर. दिसते सर. दिसते ना? दिसते सर. रेंज मध्ये रेंज मध्ये बाळा, रेंज मध्ये सर. दिसते रेंज मध्ये त्यांना दिसत नसेल ना त्यांनी रेंज मध्ये. वी हॅव सीन रिगार्डिंग रॅशनल बद्दल आपण आता इथे चर्चा केलेली आहे. तर पुढचा जो आहे सेकंड पॉइंट, दॅट इज अ कोर्स ऑब्जेक्टिव्ह. कोर्स ऑब्जेक्टिव्ह म्हणजे काय? हा विषय शिकल्यानंतर विद्यार्थी काय काय करू शकतील. ओके, सो आफ्टर learning this course, engineering graphics, you will be able to understand the basic concept of engineering drawing. You will be able to understand the use of drawing tools and equipments. You will be able to draw different engineering curves and know their applications. Fourth objective is you will be able to interpret the pictorial view and understand orthographic projection of the simple object. Three-dimensional objects and draw isometric projections. Also, you will be able to draw the freehand sketches of different objects. So these are the course objective. म्हणजे हा कोर्स शिकून झाल्यानंतर तुम्ही ह्या गोष्टी करू शकाल. त्याला म्हणतात कोर्स ऑब्जेक्टिव्ह. तर हे सगळं सिलेबस इथे दिलेलं आहे, बाकी दुसरं काय नाही. ओके, आता कोर्स आउटकम हा आपण कोर्स शिकल्यानंतर आफ्टर लर्निंग दिस कोर्स these outcomes should be achieved by each and every students. What is the first course outcome? Draw geometrical figures and engineering curves. म्हणजे पहिला जो चॅप्टर आहे आपला तो चॅप्टर शिकल्यानंतर एक कोर्स आउटकम आला पाहिजे, ते आहे ड्रॉ geometrical figures and engineering curves. Now, what is the second course outcome? After studying second chapter, you will be able to draw the views of given object using principles of orthographic projection. What is the third course outcome? So after studying this course, engineering graphics, you will be able to draw of given component or from orthographic projection. Also, you will be able to use drawing codes, conventions and symbols as per Indian standard SP 46 in engineering drawing. And last course outcome is draw freehand sketches of given engineering elements. So these are the course outcome. कोर्स आउटकम म्हणजे काय की हा कोर्स शिकल्यानंतर विद्यार्थी काय काय करू शकले पाहिजे. ओके, सो दीज आर द कोर्स आउटकम. आतापर्यंत तुम्ही जे काही विषय पाहिले असेल त्याच्यामध्ये सुद्धा हे तुम्ही शिकले असाल की कोर्स आउटकम काय आहे प्रत्येक कोर्सचे. आता आपण युनिट बघू. लेट अस सी अबाउट curriculum. Unit 1 is basic elements of drawing. Okay, basic elements of drawing. This is the unit number 1. Now you can see the course detail on screen. So this
table, you can see the major learning outcomes, topics and subtopics. So what are the major learning outcomes? Prepare drawing using drawing instruments. म्हणजे ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट वापरून तुम्ही ड्रॉइंग काढू शकले पाहिजे. यूज IS कोड्स फॉर डायमेन्शनिंग करण्यासाठी IS कोड तुम्ही वापरू शकले पाहिजे. यूज डिफरंट टाइप्स ऑफ लाईन्स. सर्व प्रकारचे जे काही लाईन्स आपल्याला लागतात आयुष्यभर त्या लाईन्स आपण इथे शिकणार आहोत. देन ड्रॉ रेग्युलर जॉमेट्रिकल फिगर. कुठल्याही प्रकारची जॉमेट्रिकल फिगर आपण काढू शकलो पाहिजे. दॅट इज अ जॉमेट्रिकल फिगर. ड्रॉ फिगर हॅव्हिंग टँजेन्सी कन्स्ट्रक्शन. त्याला फिगर सुद्धा तुम्हाला काढता आलं पाहिजे. दीज आर दी मेजर लर्निंग आउटकम्स. ओके, समजतं का तुम्हाला की नाही? आवाज येतोय क्लिअर? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. म्हणजे तुम्हाला सांगतोय फक्त इथे की टॉपिक काय काय आहे. बेसिक एलिमेंट्स ऑफ ड्रॉइंग मध्ये जो काही टॉपिक आहे ते मी तुम्हाला इथे दाखवतो. 1.1 ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट्स अँड सपोर्टिंग मटेरियल टू यूज देम विथ ऍप्लिकेशन. म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट आपल्याला ड्रॉइंग साठी वापरायचे आहे आणि त्याचे ऍप्लिकेशन्स काय काय हे आपण पाहणार आहोत पहिल्या चॅप्टरमध्ये. स्टँडर्ड साइजेस ऑफ ड्रॉइंग शीट्स. जे काही तुम्हाला टर्मवर्क करायचंय ते टर्मवर्क तुम्हाला शीट वरती काढायचंय तर त्याच्या काय काय साइजेस असतात त्या सुद्धा आपण पहिल्या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. IS कोड्स फॉर प्लॅनिंग अँड लेआउट. जे काही इंडियन स्टँडर्ड कोड आहेत ते कोड सुद्धा आपण या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. त्यानंतर लेटर्स अँड नंबर्स. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाटतं की लेटर्स आम्हाला माहिती आहे, नंबर तर आम्हाला माहिती आहे, पण तरी काय शिकवणार आहे त्यामध्ये. पण हाऊ टू ड्रॉ दी लेटर्स. लेटर आणि नंबर आपण कसे काढायला पाहिजे हे आपण शिकणार आहोत. दॅट इज नोन ॲज सिंगल स्ट्रोक व्हर्टिकल लेटर्स. कन्व्हेन्शन्स ऑफ लाईन्स अँड देअर ऍप्लिकेशन्स. डिफरंट टाइप्स ऑफ लाईन्स आपण बघणार आहोत, त्याचे ऍप्लिकेशन बघणार आहोत. Thereafter we will see the scale, reduce scale, enlarge scale, full size scale. Thereafter dimensioning technique. म्हणजे एखादी फिगर जर तुम्ही काढली तर त्याचे जे काही डायमेन्शन असतात ते डायमेन्शन कसे द्यायला पाहिजे, कुठल्या प्रकारचे डायमेन्शनिंग टेक्निक आहे ते सगळे आपण त्याच्यामध्ये बघणार आहोत. ओके, नाउ युनिट नंबर 2, engineering curves and loci of a point. Engineering curves and loci of a point. Now, under the heading of engineering curves and loci of a point, we will study ellipse, hyperbola, involutes, cycloid, epicycloid, hypocycloid, and loci of a point on crank mechanism with given specification. So these are the contents of unit number 2. So your first sheet will be based on first topic, second sheet will be based on second topic. So regarding term work, we will discuss same term work. Third topic is orthographic projections. Under the heading of orthographic projections, we have to study projections of orthographic, perspective, isometric, and oblique. Concept and applications. Then fourth chapter is isometric projection. In isometric projection, you have to study isometric scale, that is natural scale, isometric view, isometric projection, etc. And last topic is freehand sketches. So under the heading of
freehand sketches, we have to study thread profiles, nuts, bolts, studs, set screws, washers, blocking arrangement. So this is about curriculum. So considering this curriculum, we have to complete the term work. Now you can see these student activities. So when you are studying this subject, you have to carry out these activities. म्हणजे हा विषय शिकताना तुम्हाला काही ऍक्टिव्हिटी सुद्धा कंडक्ट करायचे त्या खाली दिलेल्या आहेत, त्याची आपण रीडिंग करूया. Student should maintain a separate A3 size sketchbook which will be the part of term work and submit it along with drawing sheets. म्हणजे काय करायचंय की तुम्हाला A3 साईजचं स्केचबुक सेपरेट एक असाइनमेंट साठी करायचंय आणि ज्या काही शीट आपण काढणार आहोत त्याच्याबरोबर हे A3 साईज स्केचबुक की ज्याच्यामध्ये तुम्ही असाइनमेंटचे प्रॉब्लेम सोडवलेले आहेत, हे दोन्ही गोष्टी तुम्हाला टर्मच्या शेवटी सबमिट करावं लागेल, तेव्हा तुमची टर्म ग्रँट होईल. ओके. आता त्याच्यामध्ये काय काय करायचं तुम्हाला, सिंगल स्ट्रोक व्हर्टिकल लेटर्स हा नंबर काढायचे. मी तुम्हाला सांगितलं की लेटर्स A to Z आणि नंबर्स 0 to 9 हे सगळे तुम्हाला काढायचे तिथे. मी तुम्हाला शिकवणार आहे कसे काढायचे ते. त्यानंतर टाइप्स ऑफ लाईन्स, ज्या टाइप्स ऑफ लाईन्स आपल्याला आयुष्यभर वापरायच्या आहेत त्या सुद्धा मी तुम्हाला इथे सांगणार आहे. त्याचा एक चार्ट आहे, तो चार्ट समजून घ्यायचा आणि जसाचा तसा आपल्या स्केड्यूल मध्ये काढायचा. रिड्रॉ द फिगर एनी वन, म्हणजे जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन वापरून एक रिड्रॉ फिगर आपल्याला काढायचे शीट मध्ये. त्यानंतर इंजिनिअरिंग कर्व्ह, वन प्रॉब्लेम ऑन ईच कर्व्ह. जेवढे कर्व मी तुम्हाला सांगितलं, इलिप्स, पॅराबोला, हायपरबोला, इनव्हॉल्यूट, सायक्लॉइड, इपिसायक्लॉइड, हायपोसायक्लॉइड, प्रत्येकावरती एक ओके. प्रोजेक्शन्स मिनिमम 2 प्रॉब्लेम्स. ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स सुद्धा तुम्हाला जर काढायचे त्याच्यामध्ये 2 प्रॉब्लेम सोडवायचे. आयसोमेट्रिक व्ह्यू प्रोजेक्शन मध्ये कमीत कमी 2 प्रॉब्लेम, जास्तीत जास्त 10 प्रॉब्लेम तुम्ही सोडवू शकता. ओके, कमीत कमी 2. आणि शेवटचा टॉपिक आहे फ्री हँड स्केचेस, ऑल टाइप्स ऑफ मशीन एलिमेंट्स मेन्शन्ड इन युनिट नंबर 5. शेवटच्या युनिटमध्ये जेवढेही फ्री हँड स्केचेस दिलेले आहेत सगळ्या फिगर तुम्हाला तुमच्या स्केड्यूल मध्ये काढायला लागणार आहे. सो दीज आर दी स्टुडंट ऍक्टिव्हिटीज. हे तुम्हाला सगळ्या ऍक्टिव्हिटीज करायच्या आहेत. इथे बघा, स्टुडंट शुड कलेक्ट मॅप्स, प्रोडक्शन ड्रॉइंग, बिल्डिंग ड्रॉइंग, लेआउट फ्रॉम नियर बाय वर्कशॉप, industries, builders, contractors, and try to list types of lines used, lettering style used, dimension style used, IS code referred. ओके. त्यानंतर पुढची जी ऍक्टिव्हिटी आहे ती बघा, लिस्ट द शेप अँड कर्व यू आर ऑब्झर्विंग अराउंड यू in real life with names of place and item. For example, ellipse, parabola, hyperbola, cycloid, epicycloid, hypocycloid, involute, etc. म्हणजे जेवढेही आपण इंजिनिअरिंग कर्व शिकणार आहोत तेवढ्या तुमच्या ऍक्च्युअल लाईफ मध्ये तुम्ही कुठे कुठे पाहिल्यात आणि त्यांचे काय उपयोग आहे हे तुम्हाला लिहायचं आहे तिथे. पुढे, take one circular shape, assume one point on circumference and mark it. Roll the shape on flat and circular surface. Observe the path of point and try to correlate with the theory taught in the class. आणि सायक्लॉइड जे आपण शिकणार आहोत इंजिनिअरिंग कोर्स मध्ये त्याच्यावरतीही तुम्हाला ऍक्टिव्हिटी करायची आहे. ओके. तर सायक्लॉइड शिकल्यानंतर तुम्हाला कळेल, ते आता सध्या कळणार नाही एवढं.
Next activity is take circular and pentagonal shape and wrap a thread around periphery. Now unwrap the thread and observe the locus of the end of the thread and try to correlate with the theory taught in the class. म्हणजे जेव्हा तुम्ही इन्व्हॉल्यूट शिकणार त्या इन्व्हॉल्यूट मध्ये इन्व्हॉल्यूट कसं येते ती कर त्या कर बद्दल तुम्ही शिकायचं आणि ते करून बघायचं. Each student should explain at least one problem for construction and method of drawing in sheet to all batch colleagues. आता आपल्या वर्गामध्ये M1, M2, M3 A डिव्हिजन मध्ये असतील बॅचेस, M4, M5, M6 सेकंड डिव्हिजन मध्ये असणार. बॅचच्या एका विद्यार्थ्यांनी एक प्रॉब्लेम आपल्या सगळ्या बॅचला समजून सांगायचा आहे. तो कुठल्याही शीटचा असेल, असाइनमेंटचा असेल किंवा इतर मी सांगितलेला असेल, तर ही एक ऍक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करायची आहे. लास्ट ऍक्टिव्हिटी, each student will assess at least one sheet of other student, maybe a group of 5 to 6 student. तुमचे ग्रुप करणार आहे मी 5-5, 6 विद्यार्थ्यांचे. त्याच्यामध्ये एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्यांचे शीट चेक करायचे आणि त्याचा रिपोर्ट मला द्यायचा, त्याची चुका काय. ओके, असं मी प्रत्येकाला सांगणार आहे, असाइनमेंट देणार आहे. सो दीज आर दी स्टुडंट ऍक्टिव्हिटीज. ओके, येतोय आवाज, समजते तुम्हाला? Yes, sir. Yes, Yes, sir. sir. Yes, sir. Yes, sir. बर Yes, व्हेरी गुड. एक मिनिट. सर आपला या सब्जेक्टचा आता बघा. व्हॉट्सअप वरती ग्रुप नाही का? Now let us see the assignments, practical and task. बघा, हे जे टर्मवर्क आहे तुमचं 50 मार्काचं, त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. बघा, सिरियल नंबर 1, युनिट नंबर 1. आणि व्हॉट इज अ प्रॅक्टिकल एक्सरसाइज फॉर युनिट नंबर 1? ड्रॉ वन फिगर शोविंग डायमेन्शनिंग टेक्निक. टेक्निक इंडिकेट करणारी फिगर तुम्हाला काढावी लागणार आहे पहिल्या शीट मध्ये. सेकंड प्रॉब्लेम इज ड्रॉ वन प्रॉब्लेम ऑन रिड्रॉ दॅट फिगर. मी तुम्हाला जी फिगर देणार रिड्रॉ करण्यासाठी ती फिगर तुम्हाला काढायला लागेल. ड्रॉ वन प्रॉब्लेम ऑन लोकियो पॉइंट, स्लायडर टाइम मेकॅनिझम. आणि हे 3 प्रॉब्लेम तुम्हाला पहिल्या शीट मध्ये काढायचे आहे. ओके, तर त्याच्यासाठी 3 प्रॅक्टिकल आपल्याला लागतील. Now second sheet, draw any 4 engineering curves. We have seen the different curves, that is ellipse, parabola, hyperbola, involute, cycloid, hypocycloid. So out of these curves, we have to draw any 4 engineering curves. जेवढ्याही आपण इंजिनिअरिंग कर्व्स पाहिल्या त्या इंजिनिअरिंग कर्व्स पैकी कमीत कमी कुठल्याही 4 कर्व्स तुम्हाला दुसऱ्या शीट मध्ये काढायचे आहे. ओके, तर हे झालं दुसरी शीट. नाउ लेट अस सी अबाउट द थर्ड शीट. तिसऱ्या शीट बद्दल बघूया. प्रोजेक्शन्स using first angle method of projection, having plane and slanting surfaces. ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शनचा जो काही टॉपिक आपण शिकणार आहोत त्याच्यावरती प्लेन आणि स्लांटिंग सरफेस असलेले 2 प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचे आहे किंवा काढायचे आहे. पुढची शीट तिसऱ्या टॉपिक वरती आहे. तिसऱ्या टॉपिक वरती 2 शीट आहेत. युनिट नंबर 3, ड्रॉ 2 प्रॉब्लेम्स ऑन ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स using first angle method of projections, having cylindrical surfaces and ribs. आणि cylindrical surface and rib असलेले 2 प्रॉब्लेम ऑर्थोग्राफिकचे आपल्याला पुढच्या शीट वरती सोडवायचे. नाउ serial number 5 and topic number or unit number 4, draw 2 problems on isometric view having plane and slanting surfaces and ribs. म्हणजे तुम्हाला पुढच्या शीट मध्ये आयसोमेट्रिक व्ह्यू काढायचे आहेत
की ज्याच्यामध्ये प्लेन आणि स्लांटिंग सरफेसेस आणि रीफ्स आहेत. ह्याच टॉपिक वरती अजून एक शीट काढायचं. वन मोर शीट यू हॅव टू ड्रॉ ऑन आयसोमेट्रिक व्ह्यू कॉमा प्रोजेक्शन्स which consist of cylindrical surface, slanting surfaces with isometric scale. म्हणजे आयसोमेट्रिक स्केल वापरून तुम्हाला परत 2 प्रॉब्लेम ह्या शीट मध्ये काढावे लागणार. आणि शेवटची जी शीट आहे 7वी शीट, सो सिरियल नंबर 7 and unit number 5, that is draw free hand sketches of any 10 machine element. म्हणजे कमीत कमी 10 मशीन एलिमेंट तुम्हाला शीट वरती काढायचे आहे. मग त्याला एक शीट लागेल किंवा 2 शीट लागतील किंवा 3 शीट लागू शकतील. तुमचं जे टेक्निक आहे स्पेसिंगचं ते तुम्हाला त्याची यूज करायला लागेल. एकाही शीट मध्ये काढू शकता तुम्ही, 2 शीट मध्ये काढू शकता किंवा बघा कसं काढायचं ते तुम्ही ठरवायचं आहे. स्पेसिंग करायचं. सो दिस इज रिगार्डिंग प्रॅक्टिकल. हे एवढं टर्म मग तुम्हाला सबमिट करायचं आहे. स्टुडंट ऍक्टिव्हिटीज मध्ये तुम्हाला जे काही सांगितलं मी ऍक्टिव्हिटीज त्या स्केचबुक मध्ये काढायचे आहे सगळ्या, आणि हे जे आता सांगितलं ते शीट वरती काढायचं आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी यू हॅव टू सबमिट ऍट द एंड ऑफ टर्म. ओके. याच्यामध्ये काही कोणाला शंका, एनी डाऊट ऑर डिफिकल्टी? सर बोला सर बोल. सिरियल नंबर बोल. 3 नाही समजलं. बरं सांगतो. स्क्रीन दिसतो का तुम्हाला? कॅन यू सी द स्क्रीन? येस सर. Yes, sir. Yes, sir. Now you can see the serial number 3. Draw 2 problems on orthographic projections using first angle method of projection having plane and येतोय आवाज? म्हणजे तिसरा टॉपिक जो आहे आपला ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स. काय पाहिजे तुम्हाला? नेट पाहिजे का? नेट चालेल. हॅलो. हा, ऑर्थोग्राफिक प्रोजेक्शन्स वरती आपल्याला शीट मध्ये 2 प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. 1-2 आलं का? लक्षात आलं तुझ्या? कोणी प्रश्न विचारला होता तुझ्या लक्षात आलं का? आवाज ब्रेक होतोय सर तुमचा. आवाज मध्ये मध्ये गायब होतो. तसं होणारच आहे, कारण काय इंटरनेटचा प्रॉब्लेम असतो प्रत्येक ठिकाणी. ओके. येते ना आवाज आता? काढायची का ड्रॉइंग? हॅलो. हे तुम्हाला हे याचा करिक्युलम बघून घ्या. नंतर आपण प्रत्येक टॉपिक मध्ये शिकणार आहोत. डिटेल मी नंतर सांगणार तुम्हाला. आता जास्त विचार करू नका. ओके. ओके. सर एक्सक्यूज मी सर. हा बोल. तुम्ही बोलले काय ना ते Hello? जे पहिले दाखवले. हा सर, तुम्ही पहिले बोलले का जे पहिले जे आपण करिक्युलम मध्ये बघितलं ते स्केचबुक मध्ये काढायचं, नंतरून तर शीटवर काढायचंय. तर सर जे नंतरून काढायचंय शीटवर, ते शीटवर जे काढायचंय ते A3 साईजच्या शीटवर काढायचंय का आपली A4 साईजची शीट पण चालेल? नाही, हाफ इम्पिरियल वरती. हाफ इम्पिरियल शीट वरती काढायचं. येते आलं लक्षात? ओके सर. ते आम्ही तुम्हाला दाखवणार आहे ते नंतर कॅमेऱ्यामध्ये. ओके Sir. शीट. हॅलो सर. सर आज नाही काढायची का ड्रॉइंग? आवाज नाही येते सर. Sir, आवाज नाही येते तुमचा. आवाज नाही येत सर. सर लिव्ह झाले वाटतं. सर आवाज नाही येते. शीट कोणती Sir, सांगितली सरांनी? स्क्रीन दिसते पण आवाज A3 साईजची. A3 साईज. A3. दोन करायचे आहे. स्केचबुक 2 करायचे आहे. लेक्चर मध्ये आहे. सरांची स्क्रीन दिसते ना? अरे स्क्रीन हो दिसतीये. नाही दिसत आहे ना. स्केचबुक 2 करायचे का रे? नाही काय सांग एकच करायची वाटतं. आता स्क्रीन दिसत नाही सरांची. लेफ्ट झाले सर वाटतं. लिहून झाले वाटतं. वाटतंय असं. सर लिहून झाले. शीटचं काय रे मग?
A3 साईज घ्यायची का? पण 2 लावायचे आहे का? 2 स्केचबुक तयार करायचे का रे? एकच नाही नाही, एकच एकच स्केचबुक आहे, एक स्केचबुक. सर तर आज ड्रॉइंग करायला लावणार होते ना? हॅलो. A3 साईज शीटबुक घ्यायची का? हा तेच. हो. हॅलो. हा बोल ना. बोल बोल. काय रे? केमिस्ट्रीचं जे लिहिलं ना आज लेक्चरला ते व्हॉट्सअप. हॅलो. आवाज नाही येते हा बोल तुझा. ना. हॅलो. कोण आहे? हा बोल ना. सर किधर है? केमिस्ट्रीचं पाठवणार. हाँ? सर घर गए. केमिस्ट्रीचं आज जे लिहिलं ते पाठव ना ग्रुपवर. मी टाकतो पाठवलाय ना. सहावाजेपर्यंत हॅलो, ग्रुपवर. पाठवलाय. पाठविले ना मी PDF. ते नाही रे मित्र, जे नोट्स लिहिलंय ते म्हणतोय तो. नोट्स पाठविले मी. ते तर सरांनी. प्रवीण अरे ते हा कम्युनिकेशन बोल ना. स्किलचं कोणी पाठवा ना प्लीज यार. तुझा नंबर कोणता आहे रे? हॅलो. माझा का? हा बोल ना. अरे ते काय हेलो. रे? हा बोल ना. तुम्हारे पास भी ऑप्शन शेयर करने का? क्या? ये मैं शेयर करके दिखा रहा हूँ, शेयर करने का ऑप्शन है क्या तुम्हारे पास भी? मराठी बोल ना. रे भाई. यार कोण आहे गडे अनम्यूट करताय असं? मराठी भाई हम सब. बोल रे भाई बोल. नहीं है, नहीं नहीं, हमें नहीं है शेयर करने का ऑप्शन. आ रहा है, मुझे आ रहा है. मुझे नहीं है अभी. मला कोण येतोय गडे म्यूट अनम्यूट ऑनचा करताय रे? ऑप्शन. मुझे हॅलो काय रे ते म्यूट नका ना. अरे अनम्यूट कौन करता है? कोण अनम्यूट करून राहिले? कौन म्यूट करता है? अरे हॅलो हॅलो. अरे कोण कोणीतरी mute- अनम्यूट करणं दिसतं. अरे कोणी तुला अनम्यूट करताय. कोण करतंय रे? कोणी बाहेर काढला आता मला काही नाही. मला पण काढलं बाहेर. कोणीतरी अनम्यूट करतंय नुसतं. मला पण बाहेर मला बाहेर काढला काढतंय. आता. बाहेर काढलंय. कोण आहे?
सर आले काय? कोणी काढलं रे बाहेर मला? माईक बंद करतोय. पण काढतय, बाहेर पण काढतय. रिमूव्ह कोण करतय? हॅलो. मला पण कोणतरी रिमूव्ह केला. अरे मला पण रिमूव्ह केलं आणि कोण आहे रे? लेक्चर संपलंय का? अरे भाई काय एकमेकांना रिमूव्ह करता भाई, पागल बिगल झाले. अनम्यूट करताय आणि कोण गडे काढतोय बाहेर आहे मला? मला बाहेर मला अनम्यूट करताय. कोणी तर रिमूव्ह करत आहे. माईक पण बंद करतो कोणतरी. हॅलो हॅलो. कोणतरी अरे भाई पागल बिगल काय काय रिमूव्ह करताय? हॅलो. कोण रिमूव्ह करताय रे? सर कुठे गेले? आले परत सर. सर नाही आले अजून. मला 2 वेळेस तिकडे कोण मग बाहेर काढत होत्या? आईलय झालं आता केव्हापासून कोण रिमूव्ह करतोय, फक्त समजून दे भाई. 2 वेळेस रिमूव्ह केलं कोणतरी. रे बोया. रिमूव्ह केलं. हॅलो. अरे काय चालू आहे? नागडा कोण काढतोय रे बाहेर? मी 3 वेळेस जाऊन आलो यार, नका काढू यार. कंप्लेंट केली जणांना. सर आले रे, सर आले. हॅलो सर. कोणतरी मीटिंग मधनं किक करतंय. मीटिंग मध्ये बाहेर काढतोय कोणीतरी. सरांना माईक चेंज करायला. करतोय नुसतं. तर आवाज नाही येते. सर तुमचा माईक बंद आहे. आता येतो का आवाज? येतोय ना आता? येस सर. हो सर. हा Yes, बघा sir. हा Yes, sir. शेवटचा 9 पॉइंट बघा. Sir, यू कॅन सी दी कोणतरी- लर्निंग रिसोर्सेस. लर्निंग रिसोर्सेस बद्दल आपण चर्चा करूया बघा. यू कॅन परचेस अ बुक ऑफ इंजिनिअरिंग ड्रॉइंग. नेम ऑफ द ऑथर इज एन.डी. भट and publication is given here. Charotar Publishing House, Anand, Gujarat. 2010. ISBN code is 978-93-80358-17-3. इंजिनिअरिंग ड्रॉइंग साठी एन.डी. भटचं पुस्तक तुम्ही घेऊ शकता इथे. ओके. त्यानंतर मशीन ड्रॉइंग बाय एन.डी. भट. सर एकदा परत सांगता का बुकचं नाव? हा बुकचं नाव बघा ना, स्क्रीन वरती दिसतंय तुम्हाला. स्क्रीन वरती लिहून घ्या. स्क्रीन सर वरती ही बघा. पीडीएफ आम्हाला शेअर करता का ग्रुपवर? करेल टाकेल मी, नंतर टाकेल. थँक्यू सर. तुम्ही लिहून घ्या सध्या, मी तुम्हाला देईल नंतर ही पीडीएफ. ओके.
सर नोटबुक बनवायची का? तुम्हाला सांगेल ना नंतर. आता सुरुवात हे नुसतं करिक्युलम बद्दल आपण इथे डिस्कशन करतो आहोत. बघा, थर्ड बुक इज इंजिनिअरिंग ड्रॉइंग बाय जोल्ले DA, टाटा मॅग्रो हिल पब्लिकेशन. फोर्थ बुक इज इंजिनिअरिंग ड्रॉइंग बाय धवन RK, H. Chan and Company publication. Fifth book is engineering drawing by Shah PJ, H. Chan and Company publication. And last one is engineering drawing and practice for schools and colleges. IS code म्हणजे इंडियन स्टँडर्ड कोड SP 46. हे सगळे तुम्ही बुक्स रेफर करू बुक शकता. घ्यायचे आपल्याला? त्यातून याच्यातून कुठलेही कोणतं book घ्या घ्यायचं तुम्ही. आपल्याला? बाजारामध्ये खूप पुस्तकं आहेत अवेलेबल. तुम्ही कुठली पण एक चालेल ना? कुठले एक चालेल. ओके. चालेल. PJ शहाचं चांगलं आहे, इंजिनिअरिंग ड्रॉइंग बाय ND भट चांगलं आहे, किंवा इतर पब्लिकेशन, टेक्स्टमॅक्स पब्लिकेशनचे इतर खूप आहेत बाजारामध्ये. कुठलं तरी एक पुस्तक घेतलं तरी चालेल. फर्स्ट इयर सांगायचं का घेताना? यू परचेस एनी वन फर्स्ट बुक. इयर सांगायचं का? हो, सर, फर्स्ट इयरचं घेताना तुम्ही इंजिनिअरिंग ग्राफिक्सचं विचारायचं. फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ग्राफिक्स. ठीक आहे. आणि मला असं वाटतं की समजा तुमचे जे मित्र आहेत, 4-5 मित्र असतील, तर प्रत्येकाने वेगवेगळ्या ऑथरचं पुस्तक घेतलं तर चांगलं राहील. ओके. यू परचेस दी बुक ऑफ डिफरंट ऑथर्स बाय डिफरंट स्टुडंट्स. समजा तुमचे 4-5 मित्र असतील तर एकाने ND भटचं घ्यायचं, दुसऱ्याने PJ शहाचं घ्यायचं, तिसऱ्याने टेक्स्टमॅक्सचं घ्यायचं, चौथ्याने निराली पब्लिकेशनचं घ्यायचं. म्हणजे असे वेगवेगळे जर तुम्ही बुक्स घेतले तर व्हरायटी प्रॉब्लेम तुम्हाला मिळतील. ठीक आहे. आणि समजा ज्याला शक्य नसेल बुक घेणं, त्याच्यासाठी PDF पण मी इथे तुम्हाला पाठवत जाईल ग्रुपवरती, स्टडी मटेरियलच्या अंडर. ठीक आहे. येते लक्षात? बोल. सर बोला. कंपल्सरी आहे. ऑफलाईन चालू झालं की घ्यायचे ना हे पुस्तकं? हा? ऑफलाईन चालू झालं की घ्यायचे ना हे? ऑफलाईन आता घेऊन टाका ना. आता काय तुम्ही बघत नाही का, लोक फिरतायत बाजारामध्ये. बाजारात जाऊन घेऊन टाका पुस्तक. सर बोला. सर बोल. ऑफलाईन बोल. चालू होणार आहे का? आता पहा ते एका मित्रांनी ग्रुपवर पाठवलं होतं की ऑफलाईन चालू होणार आहे कॉलेज. ऑफलाईन जेव्हा चालू होईल तेव्हा तुम्हाला तुमच्या ग्रुपवरती नोटीस येईल. त्या नोटीस नुसार हे करायचं. ऑथेंटिक नोटीस आल्यानंतर ऍक्ट व्हायचं. कोणी काही म्हणेल मग त्याचं ऐकणार का तुम्ही? ग्रुपवरती सर, नोटीस जेव्हा येईल तेव्हा ते चालू होईल. लाईव्ह चालू होतं न्यूजवर. हा? लाईव्ह चालू न्यूज- होतं सर न्यूजवर. न्यूजचा आणि आपला काही संबंध नाही. आपलं कॉलेज तुम्हाला जेव्हा कळवेल तेव्हा आपल्या कॉलेजचं ऍक्च्युअल फिजिकल एज्युकेशन चालू होईल. ठीक आहे. पण याच्यामध्ये काही शंका कोणाला, एनी हो. डाऊट्स ऑर डिफिकल्टीज? नाउ यू No, कॅन sir. रेफर द सॉफ्टवेअर लर्निंग वेबसाईट. कंपल्सरी You can see the different softwares and learning website. वेबसाईटच्या नावाखाली दिलेले ऑन YouTube you can search the topic. आपले जे काही टॉपिक आहे करिक्युलम मध्ये दिलेले, ते टॉपिक जर तुम्ही सर्च केले YouTube वरती तर तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ त्याच्यामध्ये तुम्हाला मिळतील. ओके. हॅलो सर. दिस इज Sir, can you share this PDF to group? हॅलो सर. पाठवेल मी तुम्हाला एक PDF. पाठवेल नंतर. हॅलो. ठीक आहे. हॅलो सर. हा, बोला. सर कोणतरी 4-5 वेळेस मला मीटिंग मधनं रिमूव्ह केलं. जो बोलत आहे ना त्याला आमचे एक सर आहेत बसलेले, ते सर रिमूव्ह करतात. आलं ना लक्षात? ओके सर. येते. हा? आमचे ठीक सर इथे बसलेले आहेत, जे बिना कामाने बळबळ करतात इतर, त्यांना ते रिमूव्ह करतात. तर ज्यांना रिमूव्ह केलं त्यांनी समजून हॅलो. जायचं की आपण काहीतरी व्यर्थ बळबळ करतोय. ओके. सर चालेल. बोला. बोल. ऑटोकॅड कसं आहे? ऑटोकॅडचं ऑटोकॅडचं बोललो का मी काही काय इथे? आता ऑटोकॅड तुम्हाला नाही, sir, ते सेपरेट सब्जेक्ट आहे ते. मी जेवढं बोलतो त्याच्याबद्दलच विचारायचं, बाकी काही विचारायचं नाही. करिक्युलमच्या बाहेरचं काही बोलायचं नाही. ऑटोकॅड वेगळं तुम्हाला सब्जेक्ट आहे इथे. ठीक आहे. ओके. Hello, sir. इफ यू आर एनी डाऊट रिगार्डिंग करिक्युलम यू Hello, कॅन sir. आस्क मी. बोल. सर ते बुक घेणं गरजेचं Hello, आहे. sir. बुक नाही घेतलं तरी चालेल. तुम्हाला मी PDF पाठवत जाईल, ते PDF रेफर करत चला. ओके. सर नाही घेतलं तर नाही फारच घेतलं तर चांगलं. चालेल का सर? नाही घेतलं तरी चालतं. हो, नाही घेतलं तरी चालेल. ठीक आहे. सर थँक्यू. तुम्ही PDF पाठवाल ना सर? हा, तुम्हाला मी लर्निंग मटेरियल वगैरे देईल, काय प्रॉब्लेम नाही. हो ठीक आहे. हो सर चालेल. थँक्यू सर. ओके.
काही चिंता करू सर नका, फक्त आपल्या वेळच्या वेळी काम करत चला. हा बोल, बोला, एक एक जण बोला. सर बोल. आपल्या सब्जेक्टचा कोणता सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप आहे का? नाही, सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप नाही, हाच आपला फर्स्ट इयरचा ग्रुप राहील. त्याच्यावरती तुम्हाला मटेरियल आपण पाठवत जाऊ. ठीक आहे. ओके सर, थँक्यू. करिक्युलम बद्दल कोणाच्या मनात काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. इफ एनी डाऊट रिगार्डिंग करिक्युलम यू कॅन आस्क मी. कोणाला काही शंका आहे का? सर तुम्ही हॅलो सर. बोल बोल बोल. सर तुम्ही जे बेसिक ड्रॉइंग शिकवणार आहे आता करिक्युलम मध्ये, ते आम्ही A3 साईजच्या स्केचबुक मध्ये काढायचे का आम्ही शीट्स घ्यायचे? आधी A3 साईजच्या स्केचबुक काढायचं आणि मी जेवढे तुम्हाला प्रॉब्लेम सांगेल फायनल, तुम्ही जेव्हा ते शीटचे प्रॉब्लेम शीटच्या याच्यामध्ये शीट वरती काढायचे आणि असाइनमेंटचे प्रॉब्लेम स्केचबुक मध्ये काढायचे. ठीक आहे, येते लक्षात? ओके सर. येस सर. हो सर. हा, आता मी तुम्हाला एक प्रेझेंटेशन दाखवतो, ते बघा. तुम्ही 1-2 मिनिटं वेट करा जरा. वेट फॉर 2 मिनिट्स. ओके, 1-2 मिनिट. गाणी म्हणू नका. दिसते का बघा स्क्रीन? स्क्रीन दिसते का तुम्हाला? Yes, sir. Yes, sir. हा, बघा आता. 1 minute. Now see, our course name is Engineering Graphics. The code of this course is 21107. Okay, Engineering Graphics आणि कोड आहे 1. Hello, sir. 7. बोल. हॅलो सर. बोला. टॉपिक नंबर 1. हॅलो सर. बेसिक एलिमेंट्स ऑफ ड्रॉइंग. हॅलो सर. अरे बोल ना. सर कोणतरी सारखं रिमूव्ह करतोय रे मीटिंग मधून. तू बडबड करतो म्हणून तुला रिमूव्ह करता येते. एक सर बसलेले आहेत ना आमचे रिमूव्ह करायला. सर माझा माईक बंद आहे सर. बरं बघू मग आपण ते नंतर. ठीक आहे, काय हरकत नाही. बघा, फर्स्ट कोर्स आउटकम इज ड्रॉ जॉमेट्रिकल फिगर. ओके, prepare drawing using drawing instruments. Use Indian Standard Code SP46 for dimensioning technique. Third learning outcome is use different types of lines. Fourth learning outcome is draw figures. And last learning outcome is draw figures having tangency construction. Okay. Now see, we know the different languages. We speak in different languages, that is in Marathi, Hindi, English, or any other. With and to share your ideas and feeling with others, we are using the language. भाषेचा वापर आपण कशासाठी करतो? की आपले जे काही विचार असतील किंवा आयडिया असेल ते इतरांना सांगण्यासाठी आपण भाषेचा वापर करत असतो. ओके, सो दॅट इज व्हाय वी कॅन से इट इज अ लँग्वेज ऑफ इंजिनियर्स. In engineer's case, when he thinks about creating some engineering products,
it emerges first in his mind in the form of an idea, but he cannot convert this idea into real object in his mind alone. He needs to external assistance, and he desires to share or communicate this idea to external world using his language, that is engineering graphics or engineering drawing. आपल्याला माहिती आहे की भाषेचा वापर कशासाठी करतो आपण. एखादी आयडिया जर आपल्याला एक्सप्रेस करायची असेल, इतरांना सांगायची असेल, तर आपण भाषेच्या माध्यमातून ते आपण सांगू शकतो. इंजिनियर मात्र आपली जी आयडिया असेल ती इतरांना कशी सांगू शकेल? ड्रॉइंग काढून. समजा त्याला एखादं कबड बनवायचं असेल तर त्या कबडचं चित्र तो काढून दाखवेल, त्याचं ड्रॉइंग ते पहिल्यांदा काढेल आणि तो इतरांना सांगेल की मला असं बनवायचं आहे प्रॉडक्ट. कुठले प्रॉडक्ट असेल, कबर्ड असेल, टेबल असेल किंवा इतर काही प्रॉडक्ट असतील, तर त्या प्रॉडक्ट बद्दल आपण ड्रॉइंगच्या माध्यमातून इतरांना सांगू शकतो. ओके. Now let us see the list of drawing instruments. ड्रॉइंग काढण्यासाठी कुठल्या इन्स्ट्रुमेंटची आपल्याला आवश्यकता असते. फर्स्ट इज ड्रॉइंग बोर्ड अँड ड्रॉइंग टेबल. ड्रॉइंग बोर्ड असला पाहिजे आपल्याकडे, ड्रॉइंग टेबल असला पाहिजे. नंतर टी स्क्वेअर, सेट स्क्वेअर, प्रोटेक्टर, स्केल, रोल अँड ड्रॉ, मिनी ड्राफ्टर, drawing instrument box, that is large lengthening path, large size divider, small bow compass, small bow divider, small bow pen, inking pen, proportional divider, French curve, templates, drawing paper, drawing pencils, pencil sharpener, sandpaper block, eraser and erasing shield, duster or handkerchief, drawing pins, clips or adhesive tapes, paper box. एकच आहे इथे फक्त. काय थोडं okay, so these are the drawing instruments which are required for drawing. तर ड्रॉइंग काढण्यासाठी तुम्हाला इन्स्ट्रुमेंट असणं आवश्यक आहे. मात्र ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट बाबतीत जेवढे काही इन्स्ट्रुमेंट दिलेले आहेत ते एवढे सर्व घेण्याची गरज नाही तुम्हाला. त्याच्यामध्ये लार्ज साईज कंपॉस, स्मॉल बो कंपॉस, डिवायडर एवढं जरी घेतलं मेकॅनिकलच्या विद्यार्थ्यांसाठी तरी सफिशियंट आहे. पूर्ण घेण्याची गरज नाही. त्यानंतर एच पेन्सिल आपल्याला आवश्यक आहे. So this is a list of drawing instruments. Sizes of drawing boards. जर गेले तर तुम्हाला अशा प्रकारचे साईज तिथे सांगायला लागेल. बघा B0 जर तुम्हाला ड्रॉइंग बोर्ड घ्यायचा असेल तर साईज काय असेल त्याची 1500 by 1000 मिलीमीटर. B1 जर साईज असेल तर त्याला 1000 by 700 मिलीमीटर. B2 साईज जर असेल तर 700 by 500. B3 साईज असेल तर 500 by 350. सध्या तुम्हाला हाफ इम्पिरियल बोर्ड जरी घेतला तुम्ही तरी चालून जाईल. पण तुम्ही जर फुल इम्पिरियल बोर्ड घेतला 700 by 50 500 मिलीमीटर तर तुम्हाला पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग साठी दोन्ही कोर्सेससाठी लागेल असतो. ओके. सो आयदर यू कॅन परचेस हाफ इम्पिरियल बोर्ड और फुल इम्पिरियल बोर्ड. म्हणजे B2 किंवा B3 या दोन्हीपैकी बोर्ड तुम्ही परचेस करू शकता. बघा बोर्ड तुम्हाला इथे दाखवलेलं ड्रॉइंग बोर्ड अशा प्रकारचे जे टेक्निकलचे विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे. ओके. दिस इज अ ड्रॉइंग बोर्ड अँड दिस इज अ ड्रॉइंग टेबल. तुम्ही जर आपल्या कॉलेजमध्ये आले ड्रॉइंग हॉलमध्ये तर ड्रॉइंग हॉलमध्ये तुम्हाला अशा प्रकारचा ड्रॉइंग टेबल दिसेल. त्या ड्रॉइंग टेबल ड्राफ्टर आणि शीट can be the figure. The figure that we bogू शकतो.
ड्रॉइंग आहे. सर तुमचा आवाज प्रॉपर नाही येते. आवाज नाही येते. हा? आवाज येत नाही. बॅकग्राऊंड म्युझिक येतोय. तर कोणाचं तरी माईक चालू. माईक चालू आहे. बंद करा मग. अनम्यूट ज्यांनी माईक केलेला आहे त्यांनी म्यूट करा. म्यूट युअर माईक. ज्यांचे माईक चालू असतील त्यांनी माईक बंद करा. कारण माईक चालू जर असेल तर मग डिस्टर्बन्स येणारच. ओके, येतोय का आता क्लिअर आवाज? So you can see the drawing board. Drawing board तुम्ही बघा. दोन्ही साइडनी इथे तुम्हाला दिसेल टॉप पोझिशन. टॉप आणि बॉटमची पोझिशन तुम्हाला दिसते वरच्या साइडला. ओके. Now these are the different parts of that board. Keyboarding, patterns. Okay. Working age. These are the parts of the drawing board. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ड्रॉइंग बोर्ड पाहिलेला असेल. ज्यांनी टेक्निकल केलेलं आहे 8वी 9वी 10वी मध्ये त्यांनी अशा प्रकारचे बोर्ड यूज केले असतील. किंवा तुम्ही जर आपल्या ड्रॉइंग मध्ये आले पुढे कधी तर तुम्हाला अशा प्रकारचे ड्रॉइंग बोर्ड इथे दिसतील. तुमचा ड्रॉइंग बोर्ड नसेलही तुमच्याकडे एखादा सनमायका असलेला आर्ट जरी असला तरी तोही चालतो आपल्याला. काही प्रॉब्लेम नाही. ड्रॉइंग बोर्डच घेतला पाहिजे. ड्रॉइंग बोर्ड कितीपर्यंत भेटतो? हो. ड्रॉइंग बोर्ड कितीपर्यंत भेटतो? ड्रॉइंग बोर्डची सध्याची किंमत नाही माहिती मला, पण असं वाटतं 1000-1500 रुपयापर्यंत मिळेल. 1000-2000 पर्यंत मिळेल. चांगल्या क्वालिटीचा. सेकंड हँड जरी भेटला तरी घ्या. कारण तुम्ही तुमचे मित्र किंवा तुमचे नातेवाईक याच्यापैकी कोणीतरी इंजिनिअरिंगला असतोच. आणि जर कुठे तुम्हाला सेकंड हँड जरी मिळत असेल चांगल्या क्वालिटीचा असेल तर बघून घ्या एकदा. तुम्ही घेऊ शकता. आणि मी तुम्हाला सांगितलं की ड्रॉइंग बोर्ड नसेल, सनमायका लावलेला एखादा टॉप प्लायवूड वरती जरी तुम्ही सनमायका लावून घेतला किंवा प्लायवूड जरी वापरला तरी तो ड्रॉइंग बोर्ड चालेल. ठीक आहे. Now you can see the screen. On screen you can see the T-square. तुम्हाला स्क्रीन वरती आता T-square दिसतोय. What are the different parts of T-square? Head, working age. These are the parts of T-square. T-square तुम्ही वापरू शकता. Now use of T-square is shown on right hand side. Right hand side ला T-square चा वापर कसा करायचा ते सुद्धा इथे तुम्हाला दिसतंय. ओके. त्यानंतर सेट स्क्वेअर. सेट स्क्वेअर तुम्ही पाहिलेले आहेत. कारण तुम्ही लहानपणापासून कंपास वापरलेले आहे. कंपास 2 सेट स्क्वेअर. पहिला जो सेट स्क्वेअर आहे तो 30 डिग्री आणि सेकंड सेट स्क्वेअर मध्ये यू कॅन सी 45, 45 and 90 डिग्री. हे दोन सेट स्क्वेअर तुम्हाला परचेस करावे लागतील मोठ्या साईजचे. बोल. सर ते मोठ्या साईज वाले सेट स्क्वेअर मध्ये ना फ्रेंच कर्व आहे. मग फ्रेंच कर्व गरज आहे का? आहे ना. गरज आहे असेल तर ठीक आहे. ओके. मी सांगतो ना एक एक आता. वेट कर. ओके. सो दीज आर द 2 सेट स्क्वेअर. दिस इज अ प्रोटेक्टर. कोण मापक म्हणतो आपण त्याला. हा प्रत्येक कंपास मध्ये असतो. फोटो घ्यायचा का? काय मिळतो तो कोण मापक. दिस इज अ प्रोटेक्टर. कोण मोजण्यासाठी वापरू शकतो. त्यानंतर डिफरंट टाइप ऑफ स्केल. 6 इंच, 12 इंच, 6 इंची, 12 इंची स्केल तुम्ही परचेस करा. त्यानंतर रोल अँड ड्रॉ रुलर. This is available in 2 sizes, 6 inch, 12 inch. 6 इंच किंवा 12 इंची साईज मध्ये रुलर अवेलेबल आहे मार्केटमध्ये. छोटं घेतलं तरी चालेल, मोठं घेतलं तरी चालेल. आयसोमेट्रिक व्ह्यू काढताना, प्रोजेक्शन काढताना तुम्हाला त्याचा उपयोग करता येईल. दिस इज रोल अँड ड्रॉ. कॅची दी फिगर तुम्हाला जी दिसते. स्ट्रेट लाईन मारू शकता किंवा असू शकतात. कोण मेजर करू शकता, अँगल मेजरमेंट करू शकता. मिनी ड्राफ्टर. मिनी ड्राफ्टर. मिनी ड्राफ्टर बऱ्याच मुलांनी पाहिलं असेल. पाहिलं नसेल तर तुम्हाला इथे स्क्रीनवरती फिगर दिसते.
screw, clamp, double bar link mechanism, protector head, knob, blades. So these are the different parts of mini adapter. तर एक मिनी अडॅप्टर तुम्हाला लागेल. मिनी अडॅप्टर तुम्हाला पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग मध्ये यूज करता येईल. आणि विथ द हेल्प ऑफ मिनी अडॅप्टर यू कॅन ड्रॉ दी ड्रॉइंग फास्ट. तुम्ही मिनी अडॅप्टरचा यूज करून ड्रॉइंग कमीत कमी वेळामध्ये तुम्ही काढू शकता. Now setting up mini adapter on drawing board. ड्रॉइंग बोर्ड वरती मिनी अडॅप्टर कसं सेट करायचं इथे दाखवलेलं आहे. यू कॅन सी दी फिगर, यू कॅन सी दी स्क्रीन. तुम्ही स्क्रीन वरती बघा, तिथे ड्रॉइंग बोर्ड दिसतोय. ड्रॉइंग बोर्डची शीट लावलेला आहे आणि त्या शीटच्या जवळ वरती मिनी अडॅप्टर फिट केलेला आहे. सो यू कॅन ड्रॉ दी ड्रॉइंग ऑन दी शीट. सो दिस इज सेटिंग ऑफ मिनी अडॅप्टर ऑन ड्रॉइंग बोर्ड. ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट बॉक्स बघा, याच्यामध्ये वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट तुम्हाला दिसत आहेत. पण ही बॉक्स घेण्याची गरज नाही, मी तुम्हाला सांगितलं आधीच. फक्त याच्यामध्ये बिग कंपास, स्मॉल कंपास, डिवायडर, डिवायडर, डिवायडर. ओके, एवढे जरी तुम्ही इन्स्ट्रुमेंट घेतले तरी खूप झालं. पूर्ण ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट बॉक्स घेण्याची गरज नाही. बघा इथे बघा, कंपास हा बिग कंपास आहे. म्हणजे मोठा जो कंपास होतो, म्हणजे मोठे सर्कल काढण्यासाठी अशा प्रकारचा कंपास आपल्याला वापरता येतो. बघा, हा एक घ्यायचा, सेपरेट सुद्धा मिळतो तो. बघा, लेंथनिंग बार घ्यायचा तो त्याच्याबरोबर मिळतो तो. ओके, तो एक लार्ज करतात, मोठा सर्कल काढू शकता. डिवायडर, एखाद्या लाईन वरती तुम्हाला नंबर ऑफ पार्ट्स मध्ये डिवाइड करायची असेल तो एक डिवायडर. तर छोटा आणि मोठं दोन्ही डिवायडर तुम्ही घेऊन टाका. त्यानंतर ते स्मॉल अँड बिग डिवायडर. स्मॉल व कंपास बघा, छोटे स्मॉल व कंपास तुमच्याकडे आवश्यक आहे. स्मॉल व डिवायडर घ्या शक्य झालं तर, आणि स्मॉल व पेन. फ्रेंच कर्व बघा दिसते तुम्हाला. फ्रेंच कर्व तुम्हाला काढावं लागतं. त्या कर्व मध्ये जे काही आर्क आहे ते आर्क जोडण्यासाठी आपल्याला हे फ्रेंच कर्व तुम्ही लागतात. नसले तरी चालतील, पण समजा असेल तर घ्या. बघा, हा प्रोटेक्टर आहे 360 डिग्रीचा. 360 डिग्रीचा अँगल सुद्धा तुम्ही मोजू शकता या प्रोटेक्टरने. वेगवेगळे शेप आहेत या टेम्पलेट मध्ये. इलिप्टिकल आहे, ट्रायंगल, स्क्वेअर शेप आहे, हेक्सागॉन आहे, इलिप्स आहे, सर्कल आहे, स्मॉल डायमीटर टू बिग डायमीटर. सो यू कॅन यूज दिस टेम्पलेट ऑल्सो. अशा प्रकारचे टेम्पलेट तुम्ही वापरू शकता. Different sizes of sheets, drawing sheets available in the market. मार्केटमध्ये कोणकोणत्या साईजची शीट अवेलेबल आहे ते बघा. बघा, A0 साईजचे आहे. ट्रिम मध्ये बघू, फक्त ट्रिम बघूया आपण. 1189 millimeter length and 841 width. A1 साईजची जी शीट आहे त्याची आहे साईज 841 by 594. Sheet size is 594 by 420. A3 sheet is 420 by 297. A4 sheet is 297 by 210. And A5 sheet is 210 by 148. So out of these 5 or 6 sheets, we will use A2 size. आपल्या पॉलिटेक्निक मध्ये आपण 3 वर्षामध्ये A2 साईजची शीट वापरणार आहोत. A2 594 by 420 millimeter. ओके, तर सर्वांनी लक्षात ठेवा, A2 शीट तुम्हाला वापरायची. The grades of pencil.
म्हणजे जे काही पेन्सिल आपल्याला वापरायचे आहे मी तुम्हाला सांगितलं की इंजिनिअरिंग ड्रॉइंग किंवा इंजिनिअरिंग ग्राफिक्स मध्ये आपण एच पेन्सिल वापरणार आहोत. मला स्क्रीनवरती वेगवेगळ्या ग्रेड दिसत आहेत. याच्यापैकी फक्त एच ग्रेड वुडन पेन्सिल इज रिक्वायर्ड फॉर ड्रॉइंग. त्याप्रमाणे लक्षात ठेवा. बघा वुडन पेन्सिल वापरायची आपल्याला, कारण मेकॅनिकल पेन्सिल जर तुम्ही वापरली तर त्याच्यामध्ये लीडची गॅरंटी नसते. लीड आवश्यक असतं, पण कधी कधी एच म्हणून एचबी सुद्धा वापरतात मुलं. म्हणून शक्यतो वुडन पेन्सिल वापरलेली चांगली. त्यानंतर सँड पेपर ब्लॉक तुम्हाला लागेल किंवा सँड पेपर असलं तरी चालेल. सँड पेपरवरती तुम्ही तुमची पेन्सिलची जी टोक आहे ते शार्प करू शकता. इरेझर, गुड क्वालिटी इरेझर इज रिक्वायर्ड. चांगलं खोड रबर तुमच्याकडे असलं पाहिजे. त्यानंतर पिन्स, तुमचं जे शीट आहे ते शीट तुमच्या ड्रॉइंग बोर्डवरती फिट करण्यासाठी तुम्हाला या पिनची गरज असते. So these pins are available in the steel or in plastic. स्टील मध्ये पण अवेलेबल असतात, प्लास्टिक मध्ये अवेलेबल असतात. शक्यतो प्लास्टिकच्या पिन घ्यायच्या जेणेकरून म्हणजे तुमचं शीट खराब होणार नाही. क्लिप्स सुद्धा वापरू शकता तुम्ही, adhesive टेप सुद्धा काढून वापरू शकता. ओके, अँकरची बसला पाहिजे तुमच्याकडे, व्हाईट पांढऱ्या कलरचा कंटेनर सुद्धा असतो तुमच्याकडे, कारण ह्या कंटेनर मध्ये तुमचं जे शीट आहे तुम्ही व्यवस्थित ठेवून ते कॉलेजला आणू शकता. ओके, दिस इज द साइज ऑफ शीट अँड दिस इज लेआउट ऑफ शीट. बघा जे मार्जिन तुम्हाला दिलेलं आहे, डिफरंट मार्जिन फ्रॉम लेफ्ट हँड मार्जिन, राईट हँड मार्जिन, टॉप मार्जिन, बॉटम मार्जिन, डायमेन्शन्स ऑफ टायटल ब्लॉक बाय 65 मिलीमीटर. अशा प्रकारे तुम्हाला त्या शीट वरती हे सगळं आखून घ्यावं लागेल. जर ब्लँक शीट तुम्ही घेतली तर ऍक्च्युअली प्रिंटेड शीट्स आर अवेलेबल इन द मार्केट. मार्केटमध्ये जर तुम्ही गेले आपल्या कॉलेजच्या जवळ किंवा आपल्या कॉलेजमध्ये सुद्धा जे स्टुडंट कोऑपरेटिव्ह सेंटर आहे त्या कोऑपरेटिव्ह आपल्या कॉलेजमध्ये शॉप आहे ना हे सर्व घ्यायला? आहे ना, मिळणार ते तुम्हाला. स्टुडंट म्हणजे आपलं जे कोऑपरेटिव्ह स्टोअर आहे तिथे तुम्हाला मिळेल. पण आता तुम्ही इथे आता येऊ शकत नाही ना, त्यामुळे तुम्ही जे दुकान असेल त्या दुकानातून ब्लँक शीट घ्यायचं आणि त्या शीट वरती अशा प्रकारे लेआउट तयार करायचं आणि ड्रॉइंग शीट काढायचं. ओके, येते लक्षात? येस सर. टायटल ब्लॉक मध्ये बघा काय काय असलं. म्हणजे टायटल ब्लॉक जो पाहिला आपण बॉटमला राईट हँड साईडला, त्याच्यामध्ये नेम ऑफ द कॉलेज, नेम ऑफ द ड्रॉइंग, स्केल, सिम्बॉल फॉर मेथड ऑफ प्रोजेक्शन, शीट नंबर, सिग्नेचर ऑफ टीचर, हू हॅज चेक द शीट. म्हणजे तुमची शीट जे टीचर चेक करणार आहे, स्टुडंट रोल नंबर, एवढी इन्फॉर्मेशन त्या टायटल ब्लॉक मध्ये असणं आवश्यक आहे. ओके सर, हा, सर पीडीएफ सोबत ही पीपीटी पण शेअर कराल का? करू ना. ह्या पीपीटी शेअर करण्याची गरज नाही. हे सगळं असलेली पीडीएफ मी तुम्हाला देणार आहे. ओके ओके, थँक्यू सर. ओके सर. चालेल. याच्यामध्ये काही कोणाला डाऊट आहे आतापर्यंत? नो सर. रिगार्डिंग इन्स्ट्रुमेंट्स, पेन्सिल, शीट, नो सर. मी तुम्हाला सांगितलं कंपास आणि प्रोटेक्टर डिवायडर वगैरे ते सर्व मोठ्या साईज मध्ये घ्यायचं आहे ना? हा, मोठ्या साईजचा आणि स्मॉल साईज. सर जे कंपास मध्ये जे साईज भेटते त्याच्यापेक्षा थोडं मोठं ना? हो,
थँक्यू सर. अजून कोणाला काही शंका असेल तर विचारा. सर हे जे तुम्ही लिहायला लावलं ते सगळ्या याच्यामध्ये लिहायचंय का? काय हे कंटेंट्स तुम्ही जे लिहायला लावले, नेम, टीचर, सिग्नेचर वगैरे ते सगळं शीट्स वरती, सगळ्या शीट्स वरती ते ड्रॉ करून ठेवायचंय का सर? राईट हँड कॉर्नरला. कॉलेजमध्ये येऊन तर त्याच्यामध्ये अवेलेबल असतं रेडीमेड. ओके सर, पण आता आम्ही बाहेरून शॉप मधनं घेऊ सर, तर मग तिथं ते ड्रॉ करून ठेवायचं. करायचं ना तुझं. 1-2 मिनिट मी तुला दाखवतो. बघा असं असं करायला लागेल तुम्हाला. दिसतंय का? हो सर, दिसतंय. हा, अशा प्रकारे सगळं मार्जिन घ्यायचं. टॉप मार्जिन, बॉटम मार्जिन, लेफ्ट मार्जिन, राईट मार्जिन, टायटल ब्लॉक. हो टायटल नाही ब्लॉक सर, मी मध्ये तुम्हाला खालच्या बाजूला त्याच्यामध्ये आता इथे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जिथे लिहिलंय तिथे आपलं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिक तुम्हाला लिहायला लागेल. आलं का लक्षात? येस सर, पण सगळ्या शीट वरती करून ठेवावं लागेल ना सर असाइनमेंट साठी? असाइनमेंट साठी शीट नाही वापरणार आपण. ओके सर, स्केचबुक. शीट साठी हे वापरणार. म्हणजे सबमिशन जे मी तुम्हाला सांगितलं 7 शीट तुम्हाला काढायचे आहेत. त्या 7 शीट तुम्ही अशा प्रकारचे लेआउट तयार करणं आवश्यक आहे. जर ब्लँक शीट तुम्ही घेतलं तर. ओके सर. येते लक्षात? आता let us see about letters and numbers. How to draw letters A to Z and how to draw numbers 0 to 9. A पासून Z पर्यंत लेटर्स कसे काढायला पाहिजे आणि 0, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 नंबर्स कसे काढायचे ते आता आपण इथे बघणार आहोत. स्क्रीन दिसते का स्क्रीन तुम्हाला? येस सर. स्केचबुकवर काढायचे नाही. त्याच्यावरती दिसते का ABCD वगैरे लिहिलेले? सर हे स्केचबुकवर काढायचे ना. हॅलो, यस सर, हे स्केचबुकवर काढायचे ना. स्केचबुकवर लेटर्स आणि नंबर्स काढायचे. ए पासून झेड पर्यंत लेटर्स आणि 0 to 9 नंबर्स काढायचे. ओके, आता ते कसे काढायचे हे मला सांगतो थोडं. बघा, सो यू हॅव टू प्रिपेअर द ग्राफ. 7 division is the height and generally 5 division is the width. ओके, म्हणजे लेट अस कन्सिडर लेटर ए. आता ए लेटर जर तुम्ही कन्सिडर केलं त्याची साईज जरा स्पेशल आहे. त्याच्यामध्ये ए, आय, जे, एम आणि डब्ल्यू हे जे लेटर आहेत. अँड रिमेनिंग लेटर साईज इज 7/5. म्हणजे 7 इज द हाईट अँड 5 इज द विड्थ. म्हणजे 7 युनिट हाईट असेल आणि विड्थ 5 युनिट असेल. एक्सेप्ट लेटर ए, आय, जे, एम, डब्ल्यू. येते लक्षात? सर एकदा परत सांगा ना. परत सांगतो. मी तुम्हाला काय सांगितलं की लेटर आपण ग्राफ मध्ये काढणार आहोत. ग्राफ तयार करायचा आहे. ग्राफ तयार करायचा आहे. यू कॅन सी दिस 7 डिव्हिजन. दिसते तुम्हाला इथे अशा हॉरिझॉन्टल 7 डिव्हिजन तुम्हाला करणं आवश्यक आहे. फेंट करायला लागेल. आणि व्हर्टिकल जे आहेत ते अशा व्हर्टिकल लाईन्स काढायला लागतील. ओके, समजा तुम्हाला लेटर ए काढायचं आहे. So the proportion of letter is 7/6. 7 is the height and 6 division is the width. ओके, आणि प्रत्येक डिव्हिजनचं जे अंतर आहे ते 3 मिलीमीटर आहे. म्हणजे 2 लाईन मध्ये अंतर किती घ्यायचं? 3 मिलीमीटर. हाईट किती होईल कोण सांगू शकेल का? हाईट किती डिव्हिजन घेणार आहोत आपण? 7.
7 7 3 जा 21. म्हणजे 21 इज द हाईट ऑफ दॅट लेटर. प्रत्येक लेटरची हाईट हे 21 राहणार आहे. ओके, त्याच्यामध्ये 7 डिव्हिजन, देयर आर 7 डिव्हिजन्स. आणि 2 लाईन मधलं अंतर किती घ्यायचं? 3 मिलीमीटर. असं तुम्हाला आधी ग्राफ तयार करायला लागेल. तर मग हे लेटर काढायला लागते. ग्राफ बद्दल काही शंका? हाऊ टू प्रिपेअर द ग्राफ कोण सांगू शकेल? सर एकदा परत सांगता हा, का? बोल. नाही कळा. आता तुम्हाला हे लेटर दिसतंय की नाही, ए पासून आय पर्यंत बघा. पहिली रो कन्सिडर करा तुम्ही. फर्स्ट रो कन्सिडर. फर्स्ट रो ए बी सी डी ई एफ जी एच आय. ओके, तर याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं स्पेशल लेटर 2 आहे, ए आणि आय. ह्या लाईन मध्ये पहिली जी रो आहे त्याच्यामध्ये 2 लेटर स्पेशल आहे, ए आणि आय. एचं जे प्रपोर्शन आहे ते 7/6 आहे आणि आयचं म्हणजे सिंगल लाईन असते ती. बाकीचे जे आहे बी सी डी ई एफ जी एच, त्याचं प्रपोर्शन आहे 7 इज द हाईट अँड 5 इज द विड्थ. ओके, पुढच्या प्रॅक्टिकलला मी तुम्हाला हे काढून दाखवेल, लेटर काढून दाखवेल. आता माझ्याकडे कॅमेरा सेट केलेला नाही. कॅमेरा अरे ताते सगळे विदर्भाची पब्लिक सगळी. इकडचे लोकल कोण आहे? आम्ही 7-8 दादा नाही फक्त, बाकी सगळे विदर्भाची. इकडे लक्ष द्या, बळबळ करू नका. अरे हुशार. हॅलो, 1,500 रुपये वर्षाची. अरे बाकीचं बळबळ करू नका, इथे लेक्चर चालू आहे ना इथे. त्यांच्याकडे 1,500 रुपये फक्त. सर कोणाचं तरी माईक चालू आहे. हॅलो, कोण बळबळ करता मला दिसतंय इथे? कोण मध्ये अनम्यूट करून बळबळ करतं, व्यर्थ बळबळ, त्याचे सगळ्यांचे नाव इथे आम्हाला दिसत आहे. ओके, एकदा दोनदा तुम्हाला, पण तुम्ही जर जास्त वेळा केलं काही तर मात्र तुमच्यावरती ऍक्शन होईल. ओके, कारण एकदा चुकून एखाद्या वेळेस अनम्यूट राहू शकतो, पण तुम्ही नेहमी जर अनम्यूट करून मुद्दाम डिस्टर्ब करत असाल तेव्हा मात्र तुमच्यावरती ऍक्शन करण्यात येईल. ओके, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. सब्जेक्टशी रिलेटेड इथे बोला, काय प्रॉब्लेम नाही. पण सब्जेक्ट सोडून इतर काही जर बळबळ केली तुम्ही विनाकारण, वॉर्निंग देऊन सुद्धा केली बळबळ, तर मात्र ऍक्शन घेईल. ओके, लक्षात ठेवा सर्वांनी. म्हणजे माझ्याच बाबतीत नाही, सर्वांच्याच बाबतीत हा नियम आहे. ओके, तर तुम्हाला आज होमवर्क देतो मी थोडं. So today you have to prepare a graph. सर बोल ना. आवाज तुझा कट होतोय, म्हणजे मला क्लिअर येत नाही आवाज. सर ग्राफ कसा काढायचा कळत नाही. ग्राफ कसा काढायचा माहिती सर तुम्ही काढून दाखवणार आहे का? मी काढून दाखवेल तुम्हाला, पण तुम्हालाच करायचं नाही. सोपं नाही, तुम्हाला फिगर दिली नाही तर त्याचे स्क्रीनशॉट घेऊन ठेवा तुम्ही. तुमच्याकडे स्क्रीनशॉट एक 7 डिव्हिजन व्हर्टिकल आहे. सर एकदा स्क्रीनशॉट दाखवा ना. 7 डिव्हिजन स्क्रीन आहे, मला दिले स्क्रीन वरती दिसतंय ना लेटर्स. हॅलो सर, तुम्ही ग्रुप वर दिसतंय ना? करा ना. सर याला ड्रॉ करायचंय का? स्क्रीनशॉट घ्या. लाईन मधली स्पेसिंग किती ठेवायची आहे? सर याला ड्रॉ करायचंय का? बरोबर, सगळं ड्रॉ करायचं आहे. ओके सर.
हे बघा तुम्हाला एकदा पुन्हा सांगतो. लाईनची स्पेसिंग किती ठेवायची आहे? बघा हाईट जी आहे ना ती 7 डिव्हिजन असते. 7 तुम्हाला मराठी 7 हाईट किती आहे? हाईट प्रत्येक लेटरची जी हाईट आहे 7 प्रत्येक लेटर 7 डिव्हिजन आणि एका डिव्हिजन मध्ये किती पिक्सेल घेणार आहोत आपण? 3 मिलीमीटर. 3 मिलियन हाईट किती झाली टोटल? 7 त्रिक 21. कोणाला तरी माईक चालू आहे, मुलगा बोलतोय, लहान मुलगा. सर नीट ऐकून येते सर. बरं ठीक आहे, समजा तसं नुसतं बघा, नंतर मी तुम्हाला समजून सांगेल अजून पुढच्या लेक्चरला. बघा इथे जे काही सांगतो ते ऐकून घ्या, समजत नसेल तरी पण, बाकी नंतर मग हळूहळू तुम्हाला समजेल ते. लिहून घ्या तुम्ही की लेटर ए ची साईज 7/6. 7 is the height and 6 is the width. लिहिलं का सर्वांनी? प्लीज रिपीट वन टाइम. ए लेटरचं जे प्रपोर्शन आहे 7/6 आहे. लिहून घ्या. घेतलं? मिळालं? चाललंय पण ते मध्ये जरा बंद पडलं होतं. स्क्रीन गायब झाली होती आणि ते इंटरनेट कनेक्शन काहीतरी नेटचा प्रॉब्लेम होता. आता चालू आहे, बाकी चालू आहे, मोबाईलही चालू आहे, मोबाईलवर घेतला. चालेल, किती वाजले आता? काय 5:24 झाले. ठीक आहे, 10-15 मिनिटं घेतो. ओके, इकडे बघा सर, पुढचं डिक्टेट करा ना. पुढचं तुम्हाला आधी समजून घ्या आणि समजलं नाही आज तरी काही टेन्शन घेऊ नका. उद्या पुन्हा मी सांगेल तुम्हाला, पुन्हा सांगेल तुम्हाला, जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत सांगेल. ओके, सर लाईव्ह करून दाखवा ना. कॅमेरा सेट नाहीये तो. उद्या मी प्रयत्न करतो कॅमेरा सेट करायचा आणि काढून दाखवतो लेटर, स्पेशल लेटर जे आहेत ते. फक्त आता तुम्हाला थोडीशी सर उद्या किती वाजता? प्रोसिजर तुम्हाला टाकेल ना ग्रुप वरती टाकेल. ग्रुप सर दुसऱ्याला ग्रुप बनवून द्या की. तर एक सेपरेट ग्रुप बनवून घ्या. स्केचबुक वर लिहायचंय ना सर? आवाज स्केचबुक वर लिहायचंय ना? एक जण बोला. सर हा ग्राफ काढायचा आहे का? स्केचबुक वर लिहायचं आहे ना? बोल, आवाज नाही येत आहे. सर स्केचबुक वर लिहायचं आहे. एक जण बोला ना रे, तुम्ही 2-3 जण बोला तर कसं समजेल मला? हॅलो सर. स्केचबुक वर हा ग्राफ काढायचा आहे का सर? एका जणाने एका वेळेस अनम्यूट करा आणि बोला. एक स्केचबुक वर लिहायचं आहे ना? स्केचबुक हे तुम्हाला स्केचबुक मध्ये काढायचं आहे. पण स्केचबुक मध्ये काढण्याच्या आधी काय करा तुम्ही, एक ब्लँक A4 आणि त्याच्यावरती प्रॅक्टिस करा आधी, आणि प्रॅक्टिस केल्यानंतर मग स्केचबुक मध्ये काढा. सर दुसरा ग्रुप बनवून घ्या. एक सेपरेट ग्रुप बनवा ना. कशासाठी? क्लासेस बघा इकडे बघा, लेटर ए बद्दल बघा. 7/6 मी तुम्हाला सांगितलं प्रपोर्शन. 7 is the height and 6 is the width. माईक बंद करा रे. माईक बंद करा. आवाज येतोय त्या हवेचा आवाज येतोय. कोणीतरी गाडीवर असेल, मोबाईल जवळ ठेवला असेल त्याच्यामुळे ते येत. हॅलो सर. आदित्य चोर घेचा माईक ऑन आहे सर.
हॅलो सर. आम्हाला समजतं ना सगळं. सर इथे बघा 7 बाय आता 6 सेंटीमीटर आहे ना? बोल, हा बोल, काय म्हणतो? ज्याला खरं करायचं त्या हॅलो सर, ए ची साईज 7/6 आहे. तर 1 to 7 ची 7 by टोटल 6 आहे बरोबर. आहे. म्हणजे 7 मल्टिप्लाय बाय 3 21 हाईट होईल त्याची आणि 6 मल्टिप्लाय बाय 3 म्हणजे 18 त्याची विड्थ होईल. म्हणजे 21 mm आहे का त्याची हाईट? 21 mm हाईट आणि 18 मिलीमीटर विड्थ. याच्यामध्ये तुम्हाला ए बसवायचं आहे. ओके सर, थँक्यू. ओके, स्क्रीन वरती बघा, एरो बघा, माझ्या माऊसचा एरो बघा. हा जो तुम्ही ब्लॉक तयार कराल 7/6 चा, बॉटमच्या एंडला हे 2 पॉईंट मार्क करा आणि टॉपला त्याचा मिड पॉईंट मार्क करा आणि ह्या 2 लाईन काढा स्लांट एज. बघा ह्या माझ्या माऊसचा पॉइंटर बघा आणि खालून दुसऱ्या लाईन वरती एक हॉरिझॉन्टल लाईन काढा डार्क, म्हणजे तुमचा ए लेटर पूर्ण होईल. याच्यामध्ये काही कोणाची शंका? परत सांगा. तुम्ही प्रयत्न करा, अजून उद्या मी एक्सप्लेन करणार आहे. 1-2 दिवस पुन्हा एक्सप्लेन करणार आहे. जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत एक्सप्लेन करत राहणार आहे. तर उद्या आम्हाला ड्रॉ करून दाखवा, तेव्हा क्लिअरली समजून जाईल सर. हो सर, आता काही कळत नाही. उद्या ड्रॉ करून आलं का लक्षात? आलं की तुमच्या एचा लेटर आहे? सर उद्या ड्रॉ करून दाखवा म्हणजे आम्हाला कळून जाईल सगळं. सर एकदा परत सांगा ना. सर उद्या ड्रॉ करून दाखवा. असं काही समजत नाहीये, उद्या ड्रॉ करून दाखवा. हॅलो सर उद्या ड्रॉ करून दाखवा सर. तुम्ही प्रयत्न करा आधी. आलं का लक्षात? लेटर तुम्हाला माहिती नाही का A to Z? अरे तसं आहे नाही सर, सध्या आता काही मी तर तुम्हाला सांगणारच आहे, पण तुम्ही पण समजत नाहीये. तर ते डिस्टन्स समजत नाही सर, तुम्हाला किती काढलेलं नाही स्पेस तुम्ही आता. द्यायचा. नाही, तुमचं कॉन्सन्ट्रेशन जर असेल तर तुम्हाला समजणार. तुम्ही कॉन्सन्ट्रेट जर करत नसतील क्लासमध्ये तुम्हाला समजणार नाही. कारण पालथ्या घड्यावरती किती पाणी टाकलं तर भरेल का घडा? भरेल का? नाही सर. असं आहे. तुम्ही फक्त लेटर हे काढा. उद्या तुम्हाला मी पुन्हा सांगतो, परवाही सांगेल, काही काळजी करू नका. जोपर्यंत तुम्हाला येत नाही तोपर्यंत मी ते रिपीट करत राहणार. त्याच्याबद्दल तुम्ही काही काळजी करू नका. ओके? जे विद्यार्थी लक्ष देतील त्यांना येईलच, जे लक्ष देणार नाही त्यांना कितीही वेळा सांगितलं तर येणारच नाही. ओके? प्रॅक्टिस फुल स्किप पेपरवर करायची आहे ना? बी लेटर बघा कसं आहे. बी मध्ये 7/5 प्रपोर्शन काय आहे ते 7/5. 7 म्हणजे काय की हाईट, म्हणजे 7 डिव्हिजन हाईट. तर ते 3-3 मिलीमीटर एका डिव्हिजन मधलं अंतर असलं पाहिजे. ओके, आणि 5 डिव्हिजन विड्थ असल्या पाहिजे. हे बघा इथे दिसते तुम्हाला 1, 2, 3, 4 आणि 5. माझा कर्सर बघा, माऊसचा कर्सर बघा. 1, 2, 3, 4 आणि 5. 5 डिव्हिजन आहे विड्थ. आणि हाईट जे आहे ते 7 डिव्हिजन आहे बघा. ह्या 7 डिव्हिजन दिसतात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 डिव्हिजन असल्या पाहिजे. तर त्याच्यामध्ये बी जर तुम्हाला लेटर काढायचं असेल तर एक व्हर्टिकल लाईन डार्क करायची, 7 डिव्हिजनचा मिड पॉइंट मार्क करायचा, एक हॉरिझॉन्टल लाईन काढायची. नंतर ह्या वरच्या 2, माझा कर्सर बघा, माझ्या माऊसचा कर्सर बघा, त्या वरच्या 2 ज्या हॉरिझॉन्टल लाईन आहेत त्याचा सेंटर काढायचा आणि इथे एक सेमी सर्कल ड्रॉ करायचं. सेमी सर्कल बघा, असं माझा कर्सर बघा माऊसचा. तसंच खाली पण एक सेंटर मार्क करताय ट्रायल अँड एरर मेथडने. एक्झॅक्ट मी तुम्हाला सांगू शकणार नाही कुठे आहे सेंटर, तुम्ही ठरवायचे ट्रायल अँड एररने. आणि काही पुस्तकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे दिलेला आहे बी. वरचा भाग छोटा, खालचा भाग मोठा, तसं करायचं नाही.
दोन्ही भाग आपल्याला सारखेच पाहिजे आणि मी जसं सांगेल तसंच काढायचंय, मेथडने काढायचंय, तेच प्रपोर्शन ठेवायचंय. ओके, कोणीही वेगळं प्रपोर्शन घेता कामा नये. आपल्या डिव्हिजनच्या विद्यार्थ्यांना मी जसं सांगेल लेटर्स आणि नंबर्स काढायचे आहे. तर तुम्हाला ए बद्दल सांगितलं, बी बद्दल सांगितलं, आज दोनच लेटर तुम्ही काढा. उद्या मी तुम्हाला परत सांगतो. सर याची प्रॅक्टिस फुल स्केप पेपरवर करायची आहे ना? ते तुम्ही कशीही करा, ते काही मला सांगू नका. फुल स्केप वर करा, पेपरवर करा, स्केचबुक मध्ये करा. दॅट इज युअर. ओके, सर तुम्ही ते 7:3 रेशो म्हटले होते ते किती मिलीमीटर म्हटले होते? ते हाईटचं किती मिलीमीटर होतं? 21. मी तुम्हाला काय 21. सांगितलं की 60 डिव्हिजन हाईट एन विड्थ बी साठी 7 गुणिला 3 21 आणि 5 गुणिला 3 15 म्हणजे 21/15चा ब्लॉक तयार करायचा आणि त्याच्यामध्ये बी काढायचा. येते लक्षात? आणि ए साठी 7/6. 7 is the height and 6 is the width. तर त्या प्रत्येक लाईन मध्ये 3-3 mm चा स्पेस सोडायचा का? अंतर. बरोबर, बरोबर आहे, अगदी बरोबर. हो, ओके. आज समजलं असेल तर सर काय? तुम्ही जे सांगितलं होतं ते इन्स्ट्रुमेंट ते सगळे घ्यायचे आहे का? मी सांगितलं ना तुम्हाला की सगळे इन्स्ट्रुमेंट म्हणजे जे जे आवश्यक आहे ते सांगितले. उद्या पुन्हा सांगतो मी तुम्हाला ते. हॅलो सर, जे इन्स्ट्रुमेंट घ्यायचे ते मार्क करून तुम्ही फोटो सेंड करा ना. हा सर, तसं जास्त राहील चांगलं. इन्स्ट्रुमेंट सगळेच लागतात. पण आता नाही, कसं आहे की जे अर्जंट पाहिजे सर जर अमेझॉन वरून कॉम्बो त्या मागितला तर पूर्ण त्या सांग सर अमेझॉन वरून सगळं एकखटी सेट. हॅलो सर. सर अमेझॉन वरून डायरेक्ट सेट मागवलं तर पूर्ण. बघा, ते मला काही सांगू नका. अमेझॉनवरून मागा की कुठून मागा, मला पाहिजे इन्स्ट्रुमेंट. ओके, दॅट युअर प्रॉब्लेम. हॅलो सर, ते प्रत्येक लाईन मध्ये किती म्हणजे गॅप घ्यायचा आहे आपल्याला? 3 मिलीमीटर सांगितलं ना मला. तुम्हाला उद्या एक्सप्लेन करतो पुन्हा मी. ओके, सर ते आता आपण सगळं सामान ओके, किती सर. हो, दिवसात सर. आणायचं? लगेच लागतं ना आपल्याला. आज आणलं तरी चालतं. आधी आणून ठेवलेलं असेल तरी. सर तुम्ही तो फोटो पाठवा ना, मेन इन्स्ट्रुमेंट काय काय लागणार आहे ते. ठीक आहे, उद्या सांगतो मी तुम्हाला लिस्ट सगळी. ओके सर. झालं सर लेक्चर झालं का? आणि आणि काय करा की जवळचं जे चांगलं शॉप आहे, स्टेशनरी हो. शॉप, की जिथे इंजिनिअरिंगचे बुक्स अवेलेबल आहे, जे इंजिनिअरिंगचे सगळे इन्स्ट्रुमेंट अवेलेबल आहेत. जसं की तुम्ही MG रोडला जर तुम्ही गेले तर तिथे दुकान आहे 2-3 नाशिकमध्ये. आणि जे नाशिकच्या बाहेरचे असतील त्यांनी आपल्या गावाजवळ जे असतील दुकाने चांगले तिथे जाऊन परचेस करा ना. किंवा तुमचे कोणी नातेवाईक असतील इंजिनिअरिंगला, पॉलिटेक्निकला, त्यांच्याकडे घ्या सेकंड हँड. तो तसेही चालतात, काय प्रॉब्लेम नाही. तर पॉलिटेक्निक वाल्या स्टुडंटचे आणि बीटेक वाल्या स्टुडंटचे इन्स्ट्रुमेंट्स वेगवेगळे असतात का इंजिनिअरिंग ग्राफिक्सचे? सगळ्यांचे सारखेच असतात. ओके, ठीक आहे. तर आता इथे आपण थांबूया, वेळ झालेली आहे आता. तर आपल्याला नेक्स्ट सेमिस्टरला आहे हा सब्जेक्ट? सांगितलं ना इंजिनिअरिंग ड्रॉइंग पुढच्या टर्मला. सेकंड इयरला परत आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंग ड्रॉइंग. फायनल इयरला पुन्हा डिझाईन आहे. सांगितलं तुम्हाला किती वेळा सांगितलं, 2-3 वेळा सांगितलं. ठीक आहे, परत उद्या
Can we leave now? Yes, you can.